चेक. तर पारनेर प्रीमियर लीगचा आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. कॉलबॅकचा राऊंड आहे. आणि या कॉलबॅकच्या राऊंडमध्ये आज जेवढे 6 संघ निश्चितप्रमाणे खेळणार आहेत, या 6ही संघांना आपल्या सर्वांच्या वतीने सुरुवातीला खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा यासाठी आहेत की यातून काही संघ परतीचा प्रवास करणार आहेत, त्यामुळे जिंकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. मला गणपती बाप्पा. आणि पहिला चेंडू पॉइंटला खेळलाय. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. भन्नाट वेग. चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 रन. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. शिवाजी मोरे आहे, सॉरी शहाजी मोरे निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. धावप्रगती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता स्थिर 4 धावा. 5 ओव्हरचा सामना आहे. सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला या आजच्या दिवसामध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस खेळवायच्या आहेत, पण हो चेंडू हवेत. जेल आणि ते फलंदाज होईल बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. पहिल्या षटकाची असणाऱ्या पहिल्या 3 चेंडूवरती बरंच काय घडलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू खूप सुंदर त्या अडवला. तिसऱ्या चेंडू विकेट पण आली. शहाजी मोरे बाद झाला. आणि आता शहाजी मोरेच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो असेल स्वप्नील भालेराव. आयकॉन आहे. आणि या टीम मध्ये निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय शिवशंभो वॉरियर्स चास्करवाडी, ज्या संघाने टॉस जिंकला, सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तो संघ मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हरमध्ये किती मोठी धावसंख्या उभारतोय ते आपल्याला पाहिजे. त्यांच्या विरोधात जर अगदी आपण पाहिलं पृथ्वी फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज वल्लभ काणे, अनुभवी खेळाडू वल्लभ. यावेळेचा चेंडू स्वप्नीच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. स्वप्नील भालेरावची फलंदाजी सातत्याने अगदी आपण पाहतो की नेहमीच आक्रमक असणारा फलंदाज आहे. त्याला सिंगल डबल फारच्या माहिती नसतात. 10 धावा आहेत. परत एकदा जमिनीला समांतर फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याकडे तैनात. एक सिंगल तर येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार दिलाय. आणि षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे संपलं गेलं. पहिलं षटक संपलं. एक फलंदाज बाद. 11 धावा. नेल्सन अंक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय धाव फलकावरती. आपल्याला 6 ओव्हरच्या मॅचेस करायच्या होत्या. कमसे कम 10:30-11 पर्यंत आजचा दिवस जर सुरू झाला असता तर आपण 6 ओव्हरच्या मॅचेस पण केल्या असत्या, पण लाईट अभावी आपल्याला 11:30 वाजले आजचा दिवस सुरू करता करता. आणि आपल्याला मॅचेस सगळ्या 5-5 ओव्हरच्या कराव्या लागणार आहेत, कारण आज कॉल बॅकचे राऊंड आहे. नेट रन रेटचा विचार जर करावा लागला काही ठिकाणी तर आपल्याला सगळ्या ओव्हर सगळ्या मॅचेसच्या सेम ठेवावं लागणार आहे. एकही मॅच 5 पेक्षा कमी करता यायची नाही किंवा एकही मॅच 5 पेक्षा जास्त पण करता यायची नाही. त्यामुळे आपल्याला नेट रन रेटसाठी आपण थोडंसं कंजेशन ठेवलंय ओव्हरसाठी. चला, घाई करणं गरजेचं राहील. टाइम लिमिट दिले ना संतोष सर त्यांना. टाइम लिमिट सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला परीक्षा देत असताना जर बोर्डावरती तुम्ही वेळेत नाही गेला, गेट बंद झालं तर तुम्हाला परीक्षा देता येत नाही. तसं क्रिकेटच्या मैदानावरती आज तुमची एक्झाम आहे.
आज तुम्हाला सगळी कामं वेळेतच करावी लागणार आहे. वेळ सगळ्यात महत्वाची राहील. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू अगदी आपण पाहिलाय. अचूक टप्प्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. पहिला चेंडू अगदी अप्रतिम आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी डॉट आला. विजय बुरुडे याला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क करतोय. 11 धावा धापालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद आहे शहाजी मोरेच्या रूपाने. फुल टॉस होता, परफेक्ट टायमिंग होऊ शकला नाही. काऊकरला अगदी चेंडू पोहोचला जाईल. एका सिंगलच्या रूपाने धाफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 12 धावा. 12 तारखेला क्रिकेटच्या स्पर्धेची फायनल आहे. उद्या रविवारचा दिवस. केदारेश्वर महाराजांची असणारी पवित्र अशी पावनभूमी, जगप्रसिद्ध असणारे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि योगायोग पहा, 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत असं म्हणलं जातं. या गावामध्ये महादेव आणि पार्वतींचं आगमन झालं होतं. अशी पवित्र अशी भूमी आहे. आणि 12 तारखेला क्रिकेटची फायनल व्हावी. पंढरी शेठ, या सगळ्या काही योगायोगाच्या गोष्टी आहेत. विजय तयार आहे. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहते फलंदाज स्वप्नील लामखडे. खूप भन्नाट वेग होता यावेळेस विजय बुरुडेच्या गोलंदाजीमध्ये. स्वप्नीलच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. धापालकरती धावा संख्या स्थिर असेल. धापालकर धावा संख्या ती 12 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. 12 इंग्रजी महिने, 12 मराठी महिने सुद्धा आहेत. आज कोण कोणाचे 12 वाजवते ते आपल्याला पाहिजे. अजून एक चेंडू डॉट. आणि मला असं वाटतंय 12 वाजायला 12च मिनिटं कमी आहेत. 11:48 झाले. 12 वाजायला 12च मिनिटं कमी आहेत. सगळ्या योगायोगाच्या गोष्टी. फुल टॉस समोरच्या बाजूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. धाप्रगती धावा संख्या 18 वरती धापलक षटकार खेळला गेलाय. दोन्ही स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. एक स्वप्नील लामखडे आणि एक स्वप्नील भालेराव. विजय बुरुडे तयार आहेत. परत एकदा शॉर्टम बुलचा फटका. परफेक्ट बॅटवरती मिडल तर होऊ शकला नाहीये. एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धावा फलकावरती धावा संख्या जी आहे ती षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 1 बाद 19 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभळवाडी आयोजित शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी. हॉटेल भाग्यश्री ओरिजिनल डावा कसा आहे जाण का. नाही हा भार नंतरचा आवाज छान होता. फक्त आज शनिवार नव्हता पाहिजे. दोन षटकं संपलीत. 19 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक सुंदर असं मैदान. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आवर्जून पाहिली असेल की हे मैदान बनवत असताना किती कष्ट घ्यावे लागलेले आहेत. पावसाळ्याच्या कालखंडामध्ये त्याचबरोबर म्हणजे आता उन्हाळ्यात पाऊस झाला ही लांबची गोष्ट. त्या कालखंडामध्ये सुद्धा या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा छोट्या मोठ्या आम्ही घेतल्यात. त्यातून उभं राहिलेले मैदान आहे. आणि इथे मात्र फलंदाजाला उभं राहू शकला नाहीये. स्वप्नील लामखडेला परतावं लागेल. पहिल्या चेंडूची विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांच्याकडून दमदार विकेट.
दुसरी विकेट येताना पाहायला मिळाली. 19 धावसंख्या धापालकरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 19 वरती दुसरा फलंदाज बाद झाला. 19-2 म्हणलं की आम्ही सातत्याने गोष्ट पाहत असतो. 19-2 म्हणजे 19 फेब्रुवारी जगात सगळ्यात भारी, कारण त्या दिवशी माझ्या श्रीमंत छत्रपती शिवरायांची शिवजयंती आम्ही साजरी करत असतो. ती तारखेनुसार असू द्या किंवा ती तिथीनुसार असू द्या, पण आम्ही आमच्या राजाची 2-2 शिवजयंती साजरा करतो. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, कारण माझ्या राजाचं कर्तृत्व तितकं मोठं आहे. गवताची काडी घाण सुद्धा पडू देणार नाही, ही खबरदारी मात्र माझ्या राजाने घेतली होती. तो माझा राजा आहे. तुम्ही मैदानाच्या आजूबाजूला पाहिलं असेल, सगळं भगवमय वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि सुंदर अशा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेलं बाभळवाडी गाव, आणि त्या गावात क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. पारनेर प्रीमियर लीग मिड विकेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शिवरायांची तलवारची तलवार, चेंडू सीमारेषेच्या षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. प्रगती धावसंख्या निश्चितप्रमाणे वाढली झाली. या षटकाराच्यावर पण पुढे जाऊन पोहोचली. ती असेल आता 25वा. तिसरं षटक चालू असताना सामना आहे फक्त 5 ओव्हरचा. 25 रन, लॉस ऑफ 2 विकेट. उंच पहाडावरती डोंगर वस्ती जाऊन चेंडू तिथं थांबला गेला होता, पण तिथेही आमचे काही मित्रपरिवार आहेत, बाल्कनीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नॅचरल बाल्कनी. न्यूझीलंडच्या मैदानावरती इथून न्यूझीलंडला जावं लागेल का? अजिबात नाही. चलो बाभळवाडे, तुम्हाला फीलच घ्यायचं आहे ना, मग बाभळवाडेला चला. हो 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 हो, इथं उजव्या चिष्ट बराचसा बाहेर. व्हाईट बॉल, हा गेला व्हाईट बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोईरे फाटा, प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांकडून व्हाईट बॉलची आक्रमण. मला घाबरला. व्हाईट बॉलच्या रूपाने धावला 26 धावा, 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. या दरम्यान उंची खूप, लांबी थोडीशी कमी पडली आणि तिथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. 2.3 षटकात 3 बाद 26 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने बराचसा मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण सहकारी आहेत. बाभळवाड्याचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे ते सुद्धा बरीचशी छोटी छोटी मुलं या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. पण या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं कष्ट आहे, म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या PPL साठी, पारनेर प्रीमियर लीग साठी, बेस्ट बॅटर्ससाठी अर्थात उत्कृष्ट फलंदाजासाठी 3,000चं सौजन्य देणारे आमचे उत्तमशर रेपाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची ज्येष्ठ मंडळीच्या बाकड्यावरती आता बसलेली आहेत. हे बाकडे सौजन्य मात्र ज्यांच्या माध्यमातून आहे ते आदरणीय आमचे प्रशांत भाऊ पुजारी भोर साहेब, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. 3रा क्रमांक मिळवण्यासाठी आपल्याला या स्पर्धेसाठी 3रा क्रमांक ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यासाठी धडपडणारा, आणि राहिला जरी आळकुटी असेल पण छाती डुकून सांगतो कधी कधी माझं गाव बाभळवाडी सुद्धा आहे, असं असताना आमचा मयूर मते या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. जमीला समुद्र फटका खेळलाय, अगदी आपण पाहतो चेंडू पोहोचलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण थोडंसं जरी खराब असेल परंतु तिथे चेंडू कव्हर केला गेलाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येने धापाला करते. धावसंख्या 28. मयूरमध्ये का सांगत असेल बाबुळवाडे माझे गाव, कारण त्या गावात त्यांचा भाऊ राहतो. नाव आहे दीपक मंडले सर, दत्ता कोरडे सर. भावांची यादीत ते नाव. स्विचीचा फटका होता. दीपक मंडले यांच्या मामाचं गाव आळकुटी, मग त्या नात्याने प्रेम आहे काय? बाप रे, मामाकडची माणसं आहेत. आमच्या मुज्जूबाई ठिकाणी उपस्थित. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा, उजवी उखडली गेली. फलंदाज इथे बाद.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या पुणेवाडी प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय बाबू दुश्मन या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल झंजाड PSI मुंबई या ठिकाणी उपस्थित आणि आज या स्पर्धेमध्ये ते खेळताना सुद्धा पाहायला मिळणार आहेत. वडझिरे वॉरियर्स या संघाकडून निगोजोरण या दरम्यान आमचे पंढरी शेठ लंके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर वडझिरेवरून आमचे मोरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचं मी मनापासून आमच्या बाभुळवाडे ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर आमच्या या पारणे प्रीमियर लीग ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर सुशांत भाऊ मुळे जगदंबा 77 डीजेचे ओनर आणि जगदंबा 77 चे ओनर जरी असतील तरी आमच्या सुहास भाऊंनी एक खूप सुरेख प्रकारची कामगिरी सुशांत भाऊ मुळे यांनी की हे मैदान बनवत असताना रात्रभर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथं हैवासाठी योगदान पाहायला मिळालं. स्वतः गाडी चालवत होते. म्हणजे त्यांनी हे नाही सांगितलं की मी मोठा बिल्डर आहे किंवा मी मोठा उद्योजक आहे. क्रिकेटसाठी माझं सर्व काही. त्यामुळे बॅनरवरती सुद्धा एक सुंदर वाक्य सर्व काही क्रिकेटसाठी. जे आहे ते क्रिकेटसाठी, बाकी काहीच नाही. गोलंदाज तयार. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. आणि झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. मी उगाच एखाद्या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर होत नाही. मला उगाच आता पुण्यामधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलवलं जात नाही. उगाच मी एवढा छोटा असताना मी आयकॉन म्हणून काय खेळतो उगाच नाही खेळत. हे दाखवून देणारा महेश नानगुडे यांनी घेतलेला अप्रतिम झेल. आता फक्त एवढंच आहे, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. सीमारेषेला पाय टच झालाय का जेव्हा हातात चेंडू होता तेव्हा तेवढं फक्त चेक केलं जाईल. शहानिशा आमचे अंबरनाना पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नवगिरे ताजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अण्णा गावडे कुठे बसलेत. ओमकार हॉटेलचे मालक कुठे बसलेत. अण्णा अण्णा काय आज शांत आहे का. फलंदाज बाद आउट. अण्णा काय झालं यार. नेहमी असं काही चांगलं काम झालं की अण्णा 100 200 500 नेहमी देतात. एवढा चांगला झेलून अण्णा आज शांत का. मला ते कळलंच नाही. आज शनिवारी म्हणून का अण्णा येतील दत्ताभाऊ येतील. अजून थोडा टाइम आहे. ते एखादा मल्ल कसा असतो कुस्तीत घे जायच्या अगोदर जरा वॉर्मअप करतो. एक चांगला झेल महेश नानगुडेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. आणि रिले पद्धत अगदी स्वतःला बरंचसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर असं वाटलं की चला आपण मैदानाच्या बाहेर जाणार आहे. आणि एक हळुवारपणे चेंडू फेकला गेला आणि तिथे किरण गाडगे रिले पद्धतीने झेल होताना आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. दोघांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक करावं लागेल. 5वी विकेट आली. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न तिथं अगदी आपण पाहतोय. धावबाची संधी असेल आणि फलंदाज इथे धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट.
भगिनींच्या पाठीमागे सदैव विश्वासाने उभे राहून महिला भगिनींचा सर्वांगीण विकास करणारी संस्था म्हणजेच नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 6वा वाचला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. 28 धावा आहेत धापालकरती आणि गोलंदाज अगदी आपण पाहतोय अमोल अल्लाट, याला आपण या ठिकाणी पाहतोय. अमोल अल्लाट तयार. समोरच्या बाजूला जॉन साळवेला आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. अचूक टप्प्याची निश्चितप्रमाणे गोलंदाजी अमोल अल्लाट कोण होतं पाहायला मिळते. सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पहिला सामना क्वालिफायर राऊंडचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशंभो वॉरियर्स सासकरवाडी वर्सेस पृथ्वी फायटर्स. पृथ्वी फायटर पिंपळगाव रोठा. एक बॅचवर पण एक सिंगल याच्यावर पण धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलका धावा संख्या 29. 6 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक चालू येते. 4थ्या क्रमांकाचं 5 षटकांचा सामना आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे आणि त्यानंतरचा जो सामना असेल त्या सामन्याची उद्घोषणा आपण या चेंडूनंतर करूया. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गया दर्शक, दर्शक बन गया फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. टोटल स्कोर आहे 35. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 5वं षटक, शेवटचं षटक मैदानाच्या आत. यावेळेस अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले आणि हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरतो की काय. लाभदायी शुभदायी असणाऱ्या ह्या 22च्या 4 धावा चौकार आहे. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धापलकाची धावा संख्या वाढली गेली ती असेल 39 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी आहे आणि आता आपल्याला पाहायचं उर्वरित 5 चेंडू मध्ये अजून किती मोठ्या धावा आहेत पाहायचं. यावेळेस संधी नसेल. अजून एक मोठा फटका. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. स्पर्धेच्या निमित्ताने आमचे साडेदाजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. 45 धावा 6 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. उर्वरित अजून 4 चेंडू बाकी आहेत. अमोल अल्लाडचं गोलंदाजी आपण पाहिली. याच्या अगोदर 5 ओव्हर निश्चितप्रमाणे ज्या पाहिल्या मिळाल्या होत्या. 5 चेंडू अतिशय प्रतिम पाहायला मिळाले होते. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. तिथून पुढे आक्रमकता आणि आता आपल्याला पाहिजे चेक केलं जाईल. संतोष सर. स्टंपिंग चेक केलं जाते. फलंदाज सुरक्षित आहे की नाही. क्रिक लाईव्ह याच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सातत्याने होताना पाहायला मिळाले. आपल्या गावाईच क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या त्यावेळेस सुद्धा अगदी लाईव्हचं काम होताना आपल्याला पाहायला मिळालं.
आणि विशेष म्हणजे या गावात शिकणारा एक व्यक्ती, आणि इथे निर्णय आलाय OUT आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. एक विकेट त्याला पाहायला मिळाली. विकेट नंबर 7. 7 बाद 45. शेवटचे 3 चेंडू या डावातले बाकी आहेत. गावातला एक व्यक्ती इथं शालेय शिक्षण घेतो काय, त्यानंतर पुणे शहरात जातो काय, फिल्म कंपनी कामाला लागतो काय, क्रिकेटची आवड सातत्याने असते, त्यानंतर लाईव्हचं काम का सुरू झालं. कंपनीने एक प्रस्ताव मांडला, एक तर कंपनी बघ नाही तर लाईव्हचं बघ, क्रिकेट खेळ नाही तर मग कंपनी देऊ नको, काय हरकत नाही. माझं जीवन क्रिकेट आहे आणि आता मी क्रिकेटसाठी बरंच काय करू शकतो. कंपनीपासून दूर झाले पण आज या क्रिकेटच्या माध्यमातून किती काय मिळवलंय हे फक्त त्यांनाच माहिती. आणि तिथून पुढे क्रिकलाईफचं नाव मोठं होताना पाहायला मिळालं. इथे धावबाची संधी आणि फलंदाज धावबाद. 8वी विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. 8वी विकेट त्यांना पाहायला मिळाली. क्रिकलाईफचं काम चालू झालं फक्त शहरी भागातील नाही तर जास्तीत जास्त ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रकाश झोतामध्ये कसा आणता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. आणि तिथून पुढे पुणे शहरातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जाऊ लागलं. पुण्याचं ठीक, माझ्या गावाचं काय, म्हणून गावाकडे पुण्यापासून प्रवास करत गावाकडे यायचं. बरं आता पुण्यातून गावाकडे यायचं म्हणजे सोपं नाही. 2 तासाचा प्रवास कधी 8 तासावर गेला हे पण कळत नसायचं. रात्राचा प्रवास. इथे जेल सुटला गेलाय. आणि गावाकडचं मैदान बनलं पाहिजे. गावातील मुलं आता व्यसनाधीन झाली पाहिजेत पण क्रिकेटसाठी झाली पाहिजेत हा ध्यास मनाशी बाळगून सातत्याने आपल्या गावातील क्रिकेटसाठी झगडणारा हा माणूस आज गावामध्ये एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा घेऊ शकतो. आणि त्या पाठोपाठ आता भविष्य काळात लाखोच्या बक्षिसांची क्रिकेटची स्पर्धा आपल्या गावामध्ये होणार आहे. हा ध्यास पूर्ण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दीपक बंडले सर आहेत. आमचे दत्ता कोंडे सर आदेश सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. 46 धावा 5 ओव्हर कंप्लीट. एकूण विकेट 9. 46 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 47 धावा संख्येचा पाठलाग करावा लागेल. लगेच क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. वेळ अजिबात घेऊ नका. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, अ गट संपल्यानंतर ब गट चालू करायचा आहे. त्यामुळे अ गटातली मॅच संपल्याशिवाय सुद्धा टॉस पण होणार नाही. त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर आता इथे क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आघाडीची जोडी सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विश्वास तुमचा, विश्वास आमचा, विश्वास जनतेचा. गायकवाड अर्थमोर्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ गायकवाड, सरपंच हातलखिंडी. आमचा सरपंच हिरोला पडतोय खाली. आमचा सरपंच हिरोला पडतोय खाली. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी नुकतं ज्यांचं आगमन झाले आदरणीय आमचे योगेश भाऊ लंके या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. लिगलमुळे खेळता येत नाहीये, थोडेसे पायाला दुखापत आहे पण तरीही क्रिकेटवरती प्रेम असलं. सगळ्यात महत्वाचं पाय नसलेला माणूस सुद्धा ग्राउंड वरती येऊ शकतो. देवाने आम्हाला 2 पाय दिलेले. ही आवड असली की सगळं काय होत सवड निघली जात. आज पायाला थोडासा त्रास आहे, काय हरकत नाही. युवराज सिंग सारख्या व्यक्तीने कॅन्सरवरती मात करत भारत देशासाठी प्रतिनिधित्व केलेलं आहे. लिगलमेंटचा प्रॉब्लेम काय आम्हाला वर्षभर राहील, तिथून पुढची वर्ष फक्त माझीच राहतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकर लवकर चला.
पहिल्या डावामध्ये बनवलेल्या 46 धावा 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि हा 47 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण डाव बदललाय. समालोचक थोडेसे बदलूया आणि यानंतर असेल प्रशांतजी पानमन काळीज. शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी, शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. मैदान गाजवायला आली टीम शिवशंभो वॉरियर चासकरवाडी. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक माननीय श्री भास्करांना उचाळे, अध्यक्ष पारनेर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस, सरपंच शिरापूर, माननीय धन्यवाद जुन्नर भूषण मनोजी बेल्लेकर. उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, KCC बाबुळवाडे आयोजित PPL अर्थात पारनेर प्रीमियर लीगचा रंगतदार थरार आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार, आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. पृथ्वी फायटर पिंपळगाव रोठाचे मावळे आम्ही ठरणार विजयाचे अस्सल दावेदार. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक माननीय श्री सुभाष शेठ घुले, पृथ्वी फायटर पिंपळगाव रोठा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना जे आपल्याला पाहावयास मिळते 47 धावांचा पाठलाग जो मैदानाच्या आत 46 झाल्यात 46 झाल्यात 47 करायच्यात. हे आव्हान आज स्पर्धेचा तिसरा दिवस. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, देखणी क्रिकेटची स्पर्धा. तब्बल PPLचं हे दुसरं पर्व, पण पहिलं पर्व कधी पार पडलं होतं? तब्बल 9 वर्षानंतर हे दुसरं पर्व पार पडते. पहिलं पर्व कारखान्याच्या मैदानावरती पार पडलं आणि दुसरं पर्व घडायला तब्बल 9 वर्षाची तपश्चर्या करावी लागली आणि त्यानंतर हे दुसरं पर्व इथे पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. पारनेर तालुक्याचं क्रिकेट परत एकदा एक वेगळं वळण प्राप्त करत आहे, एक वेगळी उंची प्राप्त करत आहे. सर्व खेळाडू एकत्र येत आहेत, ग्रामस्थ एकत्र येत आहेत. ह्या मैदानावरती पारनेर तालुक्यातील एक इतिहास घडला. 15 ते 16 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये होणारं एकमेव मैदान ते बाबुळवाड्याचं मैदान असेल. पहिला चेंडू पडतोय मैदानाच्या आतमध्ये. शांत पद्धतीने सुरुवात होताना पाहायला मिळते. यष्टी रक्षकाकडूनही चूक झाली आणि त्यामध्ये सिंगल देखील घेतली. एकही चेंडू अजून पडला नाही तरी धावफलकावरती 2 धावा गणेशजी गायकवाड सरांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती आहे. पाठलाग असणार आहे. पाठलाग हा गेला वाईट बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोयरे फाटा, प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांकडून वाईट बॉलची आक्रमण. मला घाबरला. 2 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉनच्या हातामध्ये चेंडू असणारे, महत्वपूर्ण षटक असणारे, करो या मोरो की लढत असणारे. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं स्ट्रेट डाईव्हला सरळ सीमारेषा पार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व CNG पंप वडजिरे, प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. वल्लभ कानेच्या बॅट मधून हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. परत एकदा स्वप्नील वरती आक्रमण. चेंडू पोहोचला जाईल. एक टप्पा खात सरळ सीमारेषा पार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व CNG पंप वडजिरे, प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू तुझे. लागोपाठचे 2 चौकार. धावफलकावरती जर नजर टाकली तर स्कोर बोर्ड 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आयकॉनचं षटक किती महत्वपूर्ण असेल. आयकॉनच्या षटकामध्ये अपेक्षा असेल काहीतरी वेगळं घडावं, पण कळसगावचा हिरा काही थांबायला तयार नाही. लागोपाठचे 2 चौकार वल्लभ कानेच्या बॅट मधून आलेत. परत एकदा बिग हिट.
पॉवर प्लेचा घरपूस समाचार घेतला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पकड मजबूत करताना सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा, कोणतीही विकेट मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे. सलामीची जोडी ज्या विचाराने मैदानाच्या आतमध्ये आली आहे, ज्या ध्येयाने मैदानाच्या आतमध्ये आली आहे, ते ध्येय मैदानाच्या आतमध्ये घेऊन ते उतरलेले आहेत. ते ध्येय पूर्ण करायचंय, आज लढायचंय, आज जिंकायचंय. कारण की PPL पारनेर प्रीमियर लीग वरती इतिहास कोरायचा आहे, नाव स्वतःच कोरायचंय. त्यासाठी हा 8 तास मैदानाच्या आतमध्ये चाललाय. उद्याचा अंतिमचा दिवस असेल, पण आज काय काय घडेल. स्वप्नील वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय. चेंडू सुसाट सुटलाय. वाऱ्याच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व CNG पंप वडझिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकावरती आयकॉन वरती हल्ला बॉल चढवला जातोय. स्वप्नील भालेरावरती हल्ला बॉल चढवला जातोय. समोरचा तुटून पडलाय वल्लभ काने. याच ओव्हर मधला तिसरा चौकार देखील मित्रांनो आपण पाहिलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. स्वतःमध्ये बदल करणं ही खूप गरजेचं आहे. आहे तसं चालत राहिलं तर आपल्याला कोणी ओळखणार नाही, पण परिवर्तन करावं लागेल. आयकॉन कसा घडला जातो? पहिला गावासाठी खेळतो, त्यानंतर गणासाठी खेळतो, त्यानंतर जिल्ह्यासाठी खेळतो, तालुक्यासाठी खेळतो आणि त्यानंतर तो आयकॉन होतो. नजरा पाडावा लागतात, नजरेमध्ये बसावं लागतं. नजरेमध्ये खटकलं तर तिथंच विषय सोडावा लागतो. सिंगल येताना पाहायला मिळेल. धावपलकावरती आपण पाहिलं शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी हॉटेल भाग्यश्री ओरिजिनल डावा कसा आहे दोन का. पहिल्या षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये देखील आपण बऱ्याचशा घटना घडताना आपण पाहिल्या. आयकॉनचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. आयकॉनच्या षटकामध्ये धावा देखील बनवल्या. जे दबावाचं षटक प्रेक्षकांना देखील वाटत असेल की आयकॉनचं षटक दबाव टाकणारं षटक, पण ते आयकॉनच्या षटकावरती धावा वसूल केल्या. धावा वसूल कोणी केल्या? वल्लभ कानेने केल्या. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल नाव आहे शिवा लंके, जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शिवावरती जबाबदारी आहे, वल्लभवरती जबाबदारी आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. दूरवरचा रनअप व सागर सेटेवरती हल्ला बॉल. चेंडू पोहोचला जाईल सरळ सीधा सीमारेषेच्या पार. खणखणीत A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. आला तसा चेंडू भिरकावला सरळ सीमारेषेच्या पार. 6 धावांनी देखील धावपण संख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने वल्लभची बॅट तळपली, एका बाजूने शिवा देखील शांत बसायला तयार नाहीये. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त धावसंख्या येताना जी आपल्याला पाहायला मिळते. खूप दूरवरचा रनअप आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हो यावेळेस परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला चेंडू प्रचंड गतीने टाकला, दुसऱ्या चेंडूवरती परिवर्तन केलं. षटकार आल्यानंतर जो बदल केला त्यावरती डॉट चेंडू आला. या चेंडूंची खरं तर आता गरज असणार आहे. जिंदगी का अभिलाषा है, अजब उसकी परिभाषा है. जिंदगी क्या है मत पूछो यारो, सबर गई तो जन्नत, बिगड़ गई तो तमाशा. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. जन्नत की तमाशा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. वाह क्या बात है. एक लय सापडली, एक चांगला रस्ता सापडला. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला हे विसरून चालणार नाही, कारण की पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर हरवलेला कॉन्फिडन्स, हरवलेला आत्मविश्वास
परत एकदा जागेवरती आणला आणि 2 डॉट चेंडू परत एकदा समीकरण बदललं जाते. धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. विशेष एक गोष्ट याच्यामध्ये एकही विकेट नाहीये. पार्टनरशिप झाली आहे 22 धाव्यांची. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. वाह वाह क्या बात आहे. वल्लभ कानेची तळमळ तुम्ही मित्रांनो पहा. शिवालंकेला उभं केलंय. गोलंदाजी जबरदस्त करतोय. जो गोलंदाज आहे त्याचं गाव आहे निगोज. निगोजचं क्रिकेट जिवंत ठेवणारे बरेचसे प्लेयर आज इथे आहेत. गोलंदाज परत एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर येऊन स्ट्रेट डाईव्ह खणखणीत आराम घेतला. परत एकदा भिरकावला. षटकार 6 धावा. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. रुद्रा आयुर्वेद भाळवणीचे संघमालक सन्माननीय नावरे महाराज आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. प्रत्येक प्रेक्षकाचं युट्यूब लाईव्हला जॉईन झालेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. षटकारानंतर काय होईल हा चेंडू. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे दिशाहीन गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा एक्स्ट्रा रन मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 एक्स्ट्रा रन आल्या आणि 2 एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून हा गेला वाईट बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोईरे फाटा प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. मला घाबरला. ह्या अतिरिक्त धावा तुम्हाला कुठेतरी अडचणीत आणतील. ह्या अतिरिक्त धावा धोक्याची घटना आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. 4 चेंडू अतिशय सुंदर टाकले. परत एकदा भिरकावून दिलाय. चेंडू पोहोचला जाईल. आउट ऑफ द पार. वल्लभ कानेचा ब्लास्ट. षटकार. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. मित्रांनो आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना धावफलकावरती नजर टाकली तर तब्बल 12 चेंडू मध्ये 36 धावा इथे बनवल्या गेल्यात. म्हणजे पार्टनरशिप देखील 12 चेंडू मध्ये 36 धावांची झाली आहे. एका बाजूला वल्लभ कानेने षटकारांचा पाऊस पाडला. एका बाजूने शिवा लंकेने त्याला जबरदस्त साथ देत वैयक्तिक धावसंख्या जर दोघांची जर पाहिली तर यावेळेचा चेंडू आपल्याला पाहिलं मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू बागे धावेल तोपर्यंत 3 क्षेत्ररक्षक चेंडू बागे धावतायत. दोघांमध्ये शर्यत. चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावफलक 40 धावा. वडझिरे वॉरियर्स टीम चे जे खेळाडू आहेत जे आपलं मुख्य व्यासपीठ आहे मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला येऊन बसायचं आहे. यावेळेचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू देखील सरळ पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकारीतून आपल्याला पाहायला मिळेल. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडझिरे प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती 44 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिप देखील जबरदस्त होताना जे आपल्याला पाहायला मिळाले. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज अगदी यशस्वी ठरले. एका बाजूला जर पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये दिग्गज आयकॉन आहेत. दोन्ही दिग्गज आयकॉन आहेत आणि दोन्ही टीम मध्ये खेळाडू देखील दर्जेदार आहेत. हो यावेळेचा चेंडू थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. 44 धावा धावफलकावरती आहे. शहाजी मोरे चेंडू हातामध्ये घेतलाय. विक्रम जगदाळे सर आपण कुठे असाल
डीके आपली वाट पाहत आहेत, मुख्य व्यासपीठावरती डीके बसलेले आहेत. तर आपणास विनंती असेल की आपण त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. विक्रम जगदाळे सर. बिग हिट. ओ ओट गाच ब्रिलियंट. गुड्डू चव्हाण जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला की सहज नियोजनाचा विषय. नियोजन कसं आहे म्हणजे तब्बल 9 वर्षाने पारनेर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व पार पडत आहे. पहिलं पर्व कारखान्यावरती पार पडलं, त्यानंतर खूप अडचणी आल्या, त्यानंतर इथे मैदान उभं राहिलं आणि अनेकांचं स्वप्न पूर्ण झालं. पारनेरमध्ये काय कमी आहे? पारनेरमध्ये 5-5, 6-6 समालोचक आहेत. पारनेरमध्ये 10-10 दिग्गज पंच आहेत. पारनेरमध्ये लाईव्ह आहे. पारनेरमध्ये पारनेर क्रिकेट असोसिएशनची स्थापना करणारे DL म्हस्के आहेत. सर्वांना घडवणारे. जपून ठेवा आठवण माझी मनात तुमच्या सर्व काळ, कारण की कोण जाणे केव्हा होईल कोणाच्या आयुष्याची संध्याकाळ. आयुष्य घडवणारा वटवृक्ष स्वर्गीय सीतारामदादा चौधरींचा हात आपल्या पाठीवरती. आज कोण त्यांना गुरु मानत नाही. जुन्नर भूषण बेल्लेकर सर आहेत, पण घडले कुठं? पारनेर तालुक्याचे असणारे सीतारामदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली. वारसदार आहेत प्रवीण गायकवाड सर, दीपक मंडले सर, नवनाथ साबळे सर, प्रशांत पानमन, मी स्वतः, अनिल बेलोटे सर. असे पारनेरमध्ये कशाची कमी? पारनेरमध्ये सगळं काही आहे. धापरकर धावा आहेत 45, 13 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. एका धावेसाठी प्रयत्न केलाय, दुसऱ्या धावेसाठी देखील सिंगल येताना पाहायला मिळेल. विजयासाठी एका धावेची गरज. सन्मान्य दादाभाऊ जगदाळे संपर्क करायचा आहे. सन्मान्य दादाभाऊ जगदाळे. एका धावेची प्रतीक्षा असणार आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव बनवत स्थापना देखील पकड मजबूत सांगण्यावरती होते आणि विजय देखील प्रस्थापित केलाय. विजेत्या टीमचं अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पराजित टीमचे आभार. आणि ह्या सामन्याचा चासकरवाडी टीमचे संघमालक संघनायक कर्णधार टॉससाठी यायचे वडझिरे वारियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशंभो वारियर्स चासकरवाडी या 2 टीम मध्ये यानंतर युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल सन्मान्य विकासजी पोटे आणि गणेशजी बोरुडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक होईल. सामना मैदानाच्या आतमध्ये संपला. वल्लभ कानेची बॅट तळपली, शिवा लिंकेने साथ दिली, चांगली गोलंदाजी झाली, टीम वर्क दिसला, एकीचं बळ दिसलं आणि